कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षरा, ऐक बाळा, त्या भुवनेश्वरीला हेच हवंय. तिला हेच करायचंय, तुमच्यात फूट पाडायची आहे. तुला त्याच्यापासून वेगळं करायचंय. तू हे नको होऊ देऊ बाळा. मला माहिती हो बाबा, पण अधिपतींना आपलं पटतच नाही तर काय करायचं. पटेल अक्षरा, त्याला पटेल. आज नाही उद्या पटेल. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. तो माझ्याशी कसंही वागू दे, तुझ्यावर प्रेम आहे ना त्याचं. बाबा, त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितलं. असं डायरेक्ट म्हणाला तू? डायरेक्ट नाही, पण मला म्हणाले तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. एका क्षणात दूर लोटलं बाबा. अक्षरा, अगं रागाच्या भरात माणूस बोलतो ना बाळा. रागात नाही बाबा, त्यांचं ठरलंय आता. पण बाळा, तू नकोस ठरवू असं काही. मलाही स्वाभिमान आहे बाबा. अक्षरा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. स्वाभिमान महत्वाचा आहे का तुमचं प्रेम, तुमचा संसार महत्वाचा आहे? बाबा, अधिपती ऐकतच नाही तो. मी काय करू? बाळा, तू जिद्द नको ना सोडू. तू जा, बोल त्याच्याशी. बायकोस त्याची तू. आता काय बोलू बाबा त्यांच्याशी? म्हणजे त्यांनी त्यांचा निर्णय सांगितलाय. अगं, पण ते तू ऐकायलाच हवंस असं नाही ना बाळा. भुवनेश्वरीला हेच हवंय आणि तिला जे हवं ना ते ती अधिपतीकडनं करून घेते. पण तू हे घर सोडायची चूक नको करू. अक्षरा, प्लीज माझं ऐक. या घरची मालकीण, या घरची लक्ष्मी तू आहेस. अधिपतीची बायको तू आहेस. त्यामुळे बाळा, हे घर सोडून तू नाही जायचं. तू जा, अधिपतीशी बोल. आणि ती भुवनेश्वरी नसताना बोल. ती जर समोर असेल तर तो तिची बाजू घेईल. तुम्ही दोघे एकटे जाऊन बोला. हे बोल आणि सॉर्ट करून टाक. नाही बाबा, त्यांना आता माझं काहीच पटणार नाही. बाबा, मला भुवनेश्वरी मॅडमने जसं ट्रॅप केलं त्याचं वाईट नाही वाटत आहे. अधिपती जे बोलले त्याचं जास्त वाईट वाटतंय. मला नाही वाटत आहे बाबा मी त्यांच्याशी बोलू शकेन. मी जाईन हे घर सोडून. अक्षरम, मी कसं, कोणत्या शब्दात तुला समजावून सांगू आता? बाळा, ऐक ना माझं. मला बाबा म्हणतेस ना माझा ऐक. तू हे घर सोडून नको जाऊ प्लीज. तिला जे हवंय ते नको करू तू. बाबा, उलट तुम्ही माझं ऐका प्लीज. मलाही आत्मसन्मान आहे ना. अक्षरा, या घराला तुझी गरज आहे बाळा. बाबा, ज्यांच्यासाठी मी हे घर सोडून आले त्यांनाच आता माझी गरज उरलेली नाही. तर मी काय करू इथे राहून? काय काय अधिपती कुठं आहेत? नाही माहित. आणि मॅडम? ती हाय की खोलीत. काय खबर बात? काय नाही. जाणार होत्या ना व? नाही गेली. चांगलं आहे की. काय घरची लक्ष्मी घरातच राहिली पाहिजे. तू बोल की अधिपतीशी. तुझं ऐकेल त्यो. भवे, अगं तू या घराला जोडलं पाहिजेस बघ. या घरानं कधी आम्हाला जोडलं नाही तर आम्ही कसं जोडणार या घराला? या घरानं आम्हाला जे दिलं तेच देणार आम्ही या घराला. काय? निराशा, एकटेपणा, दुरावा, अपेक्षा भंग. भवे, आपल्याला जे मिळतं तेच असतं आपल्याकडे द्यायला. वेगळं आपण कुठून आणणार द्यायला?
बोलणार नाही आहेत का माझ्याशी? तुम्हीच बोलत नाही. कुठे होतात रात्रभर? फॅक्टरी. का? कटकट नको म्हणून. म्हणजे तुम्हाला कटकट वाटते माझी? असं कुठं बोललो मी? थांबायलाच नको होतं. तुम्ही जा म्हटला होतात, मी जायला हवं होतं. निर्लज्जासारखी थांबली येते. जायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही. रडू बिडू नको. स्त्रीनबाई, तुमच्या संग बोलतोय, बोलणार नाही का? उपयोग काय आता बोलू? चा निर्णय झालाय ना ऑलरेडी किंवा मी जायला हवं होतं. काय बोलणार म्हणजे? म्हणजे तुम्हाला काय बोलायचंच नाही? तुम्हीच तर म्हणताय बोलण्यानं प्रश्न सुटतो. निर्णय झालाय तुमचा अधिपती. आता बोलून काय उपयोग आहे? निर्णय घेतलेला नाही आहे, तुमच्यावर सोडलाय. म्हणजे तेच तेच कसं? अधिपती, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम विरोधात काही स्टँड घेणार नाही. त्यांनी या घराबाहेर जायचं नाही. मी त्यांच्या बरोबर या घरात राहू शकत नाही असं म्हटल्यावर तुम्ही म्हणता मग तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घ्या म्हणजे काय? तुम्ही मला घराबाहेरच जायला सांगताय ना? मला, तुमच्या बायकोला. तुमच्यासाठी मी माझी आई, घर दार सगळं सोडून आली अधिपती. माझं प्रेम आहे हो तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मला तुमच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. तुम्ही असं बोलाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अधिपती. असं कसं बोललात तुम्ही? मला काय वाटेल याचा एकदाही विचार नाही केलात का हो तुम्ही? मस्त दुखवायचं नव्हतं. पण दुखावली गेलीये मी. मला खूप त्रास होतोय अधिपती. दूर व्हा तुम्ही. सॉरी म्हणलं की. असं कसं करू शकता? असं कसं करू शकता तुम्ही? काहीच कसं नाही वाटलं तुम्हाला? सॉरी, मी रागाच्या भरात बोलून गेलो. पण मला जसं आई साहेबांनी तोडायचं नाही तसं मला तुम्हाला बी माझ्यापासून लांब करायचं नाही. हे कळत नाही का तुम्हाला? कळतं का? काय म्हणतोय मी? ऐकू येतं का नाही? काय म्हणतोय? ऐकू येते, बहिरी नाहीये मी. चिडून प्रश्न सुटत नाही. मग कसे सुटतात प्रश्न? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.